नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ प्रमुखांचं आज एक दिवसाचं मार्गदर्शन शिबिर. उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र. ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी रात्री महत्वाची बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव यांची बैठकीला हजेरी. पुणे महापालिकेच्या 12 प्रभागांमध्ये बदल. पालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर. प्रभागांच्या नावांना हरकत घेण्यात आल्यानं 8 प्रभागांच्या नावांमध्ये बदल. नागपूर पालिका निवडणुकीसाठी प्रभागांवर अंतिम शिक्कामोर्तब. 2017 प्रमाणेच प्रभाग कायम. मतदार वाढले. नवे मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष. मुंबईतील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, सामान्य जनतेसाठी काम करण्यासाठीच सेनेत आलोय, पाटील यांची प्रतिक्रिया. मराठी सिनेमाला स्क्रीन द्या, मराठीचे शोध थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू. मनसैनिकांचा अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाला इशारा. मनसेनं सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला दिलं निवेदन. मुंबई महानगरपालिकेत तब्बल 3100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा. पहिल्या 6 माहितच 42% कर संकलन. पालिकेच्या कर संकलन विभागाला यश. मुंबई शहरासह उपनगरात 7 ते 9 तारखेदरम्यान 10% पाणी कपात लागू. पिसे, पांझरापोळ जलविद्युत केंद्रांमध्ये 20 मीटर जोडणीचं काम हाती घेतलं जाणार. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील शहरांमध्ये चिंता वाढली. मात्र शक्ती चक्रीवादळाचा मुंबईसह महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही, प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांची माहिती. मुंबईतील गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाचं बांधकाम वेगानं सुरू. पुढील 7 महिन्यात पूल सुरू करण्याचं मुंबई पालिकेचं उद्दिष्ट. पुणे मार्केट यार्ड रविवारीही सुरू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुळ-भुसार बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी. पुण्यात आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून फसवेगिरी करणाऱ्या मायलेकीला अटक. बनावट ओळखपत्र दाखवून महागड्या चपला घेऊन मायलेकी झाल्या होत्या पसार. लष्कर पोलिसांनी दोघींना ठोकल्या बेड्या. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये संत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन. सांगलीच्या आटपाडीची लेक चक्क हेलिकॉप्टरनं माहेरी आल्याची जिल्हाभर चर्चा. कोल्हापूरचे उद्योजक शिवाजीराव पवार, त्यांच्या पत्नी शशिकला आणि मुलांसह हेलिकॉप्टरनं गावात आल्यानं चर्चा. व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित. पुण्यातील नाना पेठेतील बेकास प्रकरणी आंदेकर विरोधात 2 गुन्हे. बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबियांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल.